नांदेड बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील मुखेड ते मुक्रमाबाद दरम्यान गेल्या 8 दिवसांपासून अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली असून दिनांक 26 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयचर टेम्पोला जाऊन आदळली। त्या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे। गेल्या 8 दिवसात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ वरील मुखेड ते मुक्रमाबाद दरम्यान अपघाताची मालिका सुरू झाली आहे। या मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 8 दिवसात 5 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहे। त्यात एका म्हैसचा देखील मृत्यू झालेला आहे। अशाच प्रकारचा अपघात दिनांक 26 मे रोजी बाराळी येथील जुना बस स्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गावर घडला। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयचर टेम्पोला दुचाकीने धडक दिली। त्यात अतुल राजकुमार कांबळे वय वर्ष 33 राहणे हाळी तालुका उदगीर हा दुचाकीस्वार डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। राष्ट्रीय महामार्गावरील मुखेड ते मुक्रमाबाद दरम्यान अनेक वळणे, महामार्गाचे अर्धवट काम, गाव तेथे रस्त्यावर अतिक्रमण, बाराळी येथे ऐन महामार्गावर भरणारा आठवडी बाजार आणि अल्पवयीन मुले गाड्या चालवत असल्याने हा महामार्ग झाल्यापासून जवळपास लहान मोठे 100 अपघात झालेले आहे। गाव माझा न्यूज साठी बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।